स्वामींना आळशी लोक अजिबात आवडत नाहीत. स्वामींनाच काय, कुठल्याही देवाला किंवा तुमचे कुठलेही गुरु असतील, आळशी लोक कुठल्याच देवाला आवडत नाहीत. कारण देव कोणाला मदत करतो माहितीये का? तुमचे गुरु तुम्हाला कधी मदत करतात माहितीये का? जेव्हा त्यांना तुमचे प्रयत्न दिसतात, तुमचं कष्ट दिसतात, तुमचा प्रामाणिकपणा दिसतो. देव आपल्याला ना भरपूर संधी देत असतो, भरपूर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देव देत असतो. पण तुम्ही जर कारण देत बसलात ना, माझ्याकडे वेळच नाही, मला हे जमणारच नाहीये, काहीतरी तुमची कारण तयार असतात. ज्याला करायचं नसतं ना, तो काहीतरी कारण शोधत असतो. पण देव तुम्हाला वेळोवेळी संधी देत असतो. त्या संधीचं सोनं तुम्ही करता की नाही हे देव बघत असतो. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. पण तुम्ही आळशीपणा केलात ना, तर आयुष्यात तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. आणि अशी आळशी लोक देवालाही आवडत नाही. तुम्ही जेव्हा खूप सारे प्रयत्न करता, कष्ट करता, तेव्हा कुठं जाऊन मग तुमच्या प्रयत्नांना देव यश देतो. कारण देवाला दिसतंय की तुम्ही प्रयत्न करताय, प्रामाणिकपणे आहात, प्रामाणिक आहात तुमच्या कामाशी, तुमच्या कष्टाशी. तेव्हा देव तुम्हाला त्या कामामध्ये यश देतो. तेव्हा कुठे जाऊन तुमची प्रगती होते. काहीही न करता तुम्ही जर देवाला दोष देत असताल, तर यामध्ये देव तुमचं काहीच करू शकत नाही. तुम्हाला स्वतःला हातपाय मारावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही प्रगती करता. त्यामुळे आळशीपणा झटकून कामाला लागा, प्रयत्न करत राहा, यश आपोआप तुम्हाला शोधत येईल.